राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांनी अशा राजकीय कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ नये असं म्हटलंय आणि त्याच्यात दोन संघटनांचं विशेष नाव आहे. एक म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि दुसरं जमाते इस्लामी. आता जे IPS IAS अधिकारी हे केंद्र शासनाच्या जरी सेवेत असले तरी राज्य शासनाच्या सेवेत असल्यानंतर त्यांनी दोन्ही प्रकारचे नियम पाळले पाहिजेत असा संकेत आहे. माझ्या मते मात्र सगळ्या कर्मचाऱ्यांनी कुठल्याही अशा ज्याच्यामधून आपले सलगीचे संबंध सिद्ध होतील अशा गोष्टी करायला मनाई केली पाहिजे. IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली आणि एक मोठा गोंधळ निर्माण झाला. IPS अधिकाऱ्यांनी विशेषतः अधिकाऱ्यांनीच अशा कार्यक्रमाला जावं की नाही याच्या संदर्भात काही संकेत आहेत. अगदी महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर 1982 साली शासनाने एक परिपत्रक काढलेलं आहे आणि राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांनी अशा राजकीय कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ नये असं म्हटलंय आणि त्याच्यात दोन संघटनांचं विशेष नाव आहे. एक म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि दुसरं जमाते इस्लामी. हे परिपत्रक हे सर्क्युलर आजही महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे, म्हणजे ते अजून रद्द वगैरे झालेलं नाही. आता दुसरा मुद्दा येतो की या संघटनांवर यापूर्वी केंद्राची बंदी होती, परंतु 2024 मध्ये केंद्र शासनाने एका सर्क्युलरच्या आधारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नाव वगळलं. आता जे IPS IAS अधिकारी हे केंद्र शासनाच्या जरी सेवेत असले तरी राज्य शासनाच्या सेवेत असल्यानंतर त्यांनी दोन्ही प्रकारचे नियम पाळले पाहिजेत असा संकेत आहे. आता बाकीच्या कर्मचाऱ्यांचं सोडून द्या, परंतु विशेषतः पोलीस खात्याशी म्हणजे बाकीच्या कर्मचाऱ्यांनी तटस्थ असलंच पाहिजे, परंतु पोलीस खात्यातले लोक ज्यांच्याशी न्याय देण्याचा, तपास करण्याचा, सर्वांना समान वागवण्याची विशेष जबाबदारी असते, त्यांनी मात्र अशा कार्यक्रमांना, अशा कुठल्याच कार्यक्रमाला जाऊ नये हे मात्र नक्की. अर्थात याच्या संदर्भात कायदेशीर तरतुदी काय आहेत आता हे पुढे बघितलं जाईल. राजकीय पक्षांनी टीका सुरू केलेली आहे, परंतु माझ्या मते मात्र सगळ्या कर्मचाऱ्यांनी कुठल्याही अशा ज्याच्यामधून आपले सलगीचे संबंध सिद्ध होतील अशा गोष्टी करायला मनाई केली पाहिजे. आता सुद्धा बऱ्याचदा आपण समाज माध्यमांमध्ये बघतो की अनेक पोलीस अधिकारी ते बदली झाली की काही कार्यकर्त्यांना, राजकीय पक्षाच्या लोकांना भेटतात, त्यांच्याकडून पुष्पगुच्छ स्वीकारतात. वरकरणी त्याच्यामध्ये जरी काही गैर वाटत नसलं तरी त्याचा मोठा परिणाम हा समाज मनावर होत असतो. त्याचा अर्थ लोक वेगवेगळ्या पद्धतीने काढत असतात. या गोष्टी टाळता आल्या पाहिजेत आणि विशेषतः वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तर पूर्णपणे टाळल्या पाहिजेत, जेणेकरून ते कुठल्या तरी बाजूने झुकलेले आहेत असं लोकांना वाटू नये. विश्वास नांगरे पाटलांनी आता जे काही केलंय त्याच्यावर राज्य शासन आणि इतर काही लोक काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल, परंतु ही झालेली चूक होती एवढं मात्र निश्चित.